आणि आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। उच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात बाजू मांडतायत आणि मराठा आरक्षणाविषयी मागास प्रवर्ग आयोगाचा तयार केलेला अहवाल जशाच्या तसा कोर्टात मांडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आणि त्यानंतर 29 जानेवारीला हा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आला। मराठा आरक्षणावरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि जवळपास ही सुनावणी सुरुवात झालेली आहे। शासनातर्फे मुकुल रोहतगी हे ॲडव्होकेट आहेत, ते सुनावणी करणार आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आहेत आणि त्याचबरोबर ह्या आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनमध्ये अनेक जे कायदे तज्ञ आहेत ते आपली बाजू मांडणार आहे। आज उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण संदर्भातली जी मेरिट्स आहे त्यावरती चर्चा होणार आहे। त्याचबरोबर ह्या चर्चेनंतर अजून ह्या चर्चा जी आहे ती आज उद्या आणि परवा म्हणजे 6, 7 आणि 8 ह्या 3 दिवस सलग चालणार आहे आणि ह्या दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जे न्यायाधीश आहे ह्याबाबत निर्णय देणार आहे। मात्र आज उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण संदर्भात काय होणार आहे ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन नरसिंगसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। तर मराठा आरक्षणाबाबत याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे आणि काय अंतिम सुनावणी होते आजपासून ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची आज सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे। अर्थात 3 दिवस ही न्यायालयात चालणार आहे सुनावणी आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा मोर्चाचे वीरेंद्र पवार आहेत। सर, आता 3 दिवस हा संपूर्ण सुनावणी चालणार आहे, तर काय काय रणनीती आखण्यात आली आहे आणि वकिलांकडून काय काय बाजू ह्या मराठा आरक्षणा संदर्भात मांडल्या जाणार आहेत? राज्य सरकारने जे विधिमंडळामध्ये मराठा समाजाला जे 16% आरक्षण दिले आणि ज्या आरक्षणाला काही याचिकाकर्ते लोक जे होते ज्यांनी याचिका टाकून ते आरक्षण थांबवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आणि त्याचा निकाल या 3 दिवसामध्ये लागणार आहे। सरकारची ती जबाबदारी आहे की जे दिलेलं आरक्षण हे टिकवणं हे संपूर्णपणे सरकारचं काम आहे। मराठा समाजातील काही नेते, काही संस्था, काही सामाजिक संघटना या सर्व एकत्र येऊन ह्या देखील त्याच्यामध्ये सहभाग झालेले आहेत, सरकारला त्याच्यामध्ये मदत करत आहेत। परंतु हे असताना देखील आम्ही एक प्रकार बघितला की सरकारकडनं काहीतरी उदासीनता आम्हाला दिसली। वकील बदलले गेले। आधी हरीश साळवे येणार म्हणून प्रत्येक वेळी सांगितलं गेलं होतं, आयत्या वेळी तेही बदललं गेले आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाला कुठेतरी वाटतं की काय होईल की नाही। ह्या परिस्थितीमध्ये आज जेव्हा 3 दिवस आता ही जी लागोपाठ सुनावणी होणार आहे ह्याच्यामध्ये मराठा समाजाचं भवितव्य ठरणार आहे। आता खरं तर या 3 दिवसात कळेलच नेमकी काय रणनीती तुम्ही मांडणारच आहात वकिलांच्या मार्फत। पण जर आता आरक्षण मिळालं नाही किंवा ह्या कोर्टामध्ये आरक्षणाला कुठेतरी दुजोरा मिळाला तर मग पुढची भूमिका काय असेल मराठा क्रांती मोर्चाची? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मराठ्यांचं आरक्षण हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, कारण आम्हाला जे मिळालेलं जे आरक्षण आहे ते संविधानिक आहे। आम्हाला राज्य मागास आयोगाने मान्यता दिलेली आहे, विधिमंडळाच्या दोन्ही सदनांनी त्यांना मान्यता दिलेली आहे। 50% जे कॅप जे बोंबलत होते, ज्या लोकांनी याचिकाकर्त्यांनी जे टाकलेलं की 50%च्या वरती आरक्षण देता येत नाही आणि ज्यानंतर केंद्र शासनाचा जेव्हा त्यांनी 10% ओपन कॅटेगरीसाठी दिला त्याचवेळी 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे तोही त्यांचा जो विषय होता की 50%च्या वरती आरक्षण देत आहे तोही संपलेला आहे। त्यामुळे आता आम्हाला देखील बघायचं आहे की याचिकाकर्ते त्याच्यामध्ये काय बघणार आहेत। आम्ही एवढंच सांगतो की सामाजिक चष्म्यातनं तुम्ही मराठा आरक्षणाकडे बघा, तुमच्या कुठल्याही जातीय चष्म्यातनं आमच्या मराठा आरक्षणाकडे बघू नका। पण जर आरक्षण इथे रद्द झालं, नाही मिळालं तर? नाही मिळणं हे अशक्य गोष्ट आहे। मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण हे कोणी घेऊन जाऊ शकत नाही। उलट दुसऱ्यांचं कोणाचं तरी आरक्षण जाऊ शकतं, पण मराठा समाजाचं जाऊ शकत नाही, कारण संविधानिक पद्धतीने आम्हाला मिळालेलं आरक्षण आहे। त्यामुळे हे आरक्षण आता जाऊ शकत नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि खरं तर 3 दिवस आता सुनावणी उच्च न्यायालयात चालणार आहे, मात्र या सुनावणीमध्ये आरक्षण आम्हाला नक्की मिळेल त्याच्यामुळे आम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि याचिकाकर्त्यांनी देखील सामाजिक दृष्टिकोनातूनच या चष्म्यातूनच आम्हाला पाहावं ह्या संपूर्ण आरक्षणासंदर्भात असं देखील म्हटलं जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुमित सावंत, TV9 मराठी, मुंबई। तर याचिकाकर्त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेत नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। आरक्षणाविरोधात 2 जनहित याचिका दाखल केलेल्या आहेत, त्याला विरोध आहे आणि समर्थन केलेलं आहे आरक्षण समर्थनार्थ 1 जनहित याचिका।
तर पहिली याचिका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केली, तर आरक्षणास समर्थनार्थ विनोद पाटील यांची याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरी याचिका युथ फॉर इक्वलिटी संघटनेनं दाखल केली, तर आरक्षणाच्या समर्थनार्थ 28 इंटरव्हेन्शन याचिका दाखल करण्यात आल्या. आनंदराव काटे, विलास सुद्रिक, डॉक्टर कांचन पतिलव यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ 25 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघ अशोक पाटील, सुभाष बाळू सालेकर हे सगळे याचिकाकर्ते आहेत. शिवाय पांडुरंग शेलकर, लक्ष्मण मिसाळ, विपुल माने, नितेश राणे, प्रवीण निकम, विनोद पोखरकर, दिलीप पाटील, विवेक कुराडे, कृष्णा नाईक, संदीप पोळ, विनोद साबळे, अंकुश कदम या सगळ्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका दाखल केलेल्या आहेत. संतोष राय जाधव, अखिल मराठा फेडरेशन, विठ्ठल घुमडे, राजेंद्र कोंढारे, सुरेश आंबोरे, विक्रम शेळके आणि सुनावणीवेळी 40 ते 50 वकील उभे असतात. माजी ॲडव्होकेट विजय थोरात हे सरकारचे विशेष वकील असतील, तर ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे देखील सरकारचे वकील असतील.